बरं का मुलांनो, बघा ही गोष्ट तुम्हाला आवडते का? एक होता जिराफ. उंच मान, लांब पाय हा प्राणी जास्त करून आफ्रिका खंडात दिसतो. एकदा काय झालं, एक मोठं जंगल होतं. घनदाट जंगल, डेन्स फॉरेस्ट. एक जिराफ आणि त्याचं पिल्लू निघाले खाऊ खायला. त्यांचा खाऊ म्हणजे काय? झाडावरची पानं, फुलं, फळं. उंच उंच झाडावरची पानं मोठा जिराफ खाऊ लागला आणि पिल्लू जिराफ छोट्या झाडांची पानं. भरपूर फराळ करून झाल्यावर दोघांना तहान लागली. नदीवर पाणी प्यायला निघाली दोघं. जिराफ पिल्लूची आई आणि पिल्लू जिराफ भरपूर पाणी प्यायले. 2 पाय लांब करून भरपूर पाणी प्यायले, कारण त्यांचे पाय लांब असल्याने त्यांना वाकता येत नव्हतं ना. मग पोट भरल्याने दोघेही खुशीत होते. ते येत होते त्या वाटेवर एक उंदराचं बीळ होतं. त्यात खूप उंदीर होते, राहत होते. उंदराची आई, बाबा आणि त्याची 10 भावंड अशी मोठी फॅमिली होती. उंदीर ना जात्याच घाबरट. प्रत्येक जण हळूच बिळाबाहेर डोकवायचा, इकडे तिकडे बघायचा, कुणी नाहीये ना असं बघून बाहेर पडायचा. पटकन एखादं फळ, बी काही मिळतंय का खायला बघायचं, खायचं, पटकन बिळात येऊन लपायचं. असं नेहमी करायचे. त्यांची आई त्यांना नेहमी सांगायची, आपण एवढे सगळे मिळून काहीही करू शकतो. आपण शक्तिमान आहोत. सगळ्या पिल्लांना वाटायचं, असं काय म्हणते आई? आपण शक्तिमान आहोत. बाहेर किती प्राणी शक्तिमान असतात आपल्यापेक्षा. आपली शक्ती तर किती कमी आहे. मग काय होतं? तो जिराफ आणि पिल्लू चालत चालत येत असतात. उंदराची आई जिराफाची मैत्रीण असते. ती या दोघांना बघते आणि बिळाबाहेर येऊन जिराफाशी गप्पा मारायला लागते. मग कसा आहेस, इकडे कुठे? तेवढ्यात एक जोरदार आवाज येतो. कसा असतो तो आवाज? गर्जना, रोअरिंग साऊंड, सिंहाचा. उंदराच्या आईला तो लांबवरून येताना दिसतो. तिला कळतं की हा आता जिराफाच्या पिल्लूला नक्की पकडणार, कारण जिराफ त्याच्या लांब पायाने सिंहाला लाथाडू शकतो. पण जिराफाचं पिल्लू कसं काय लढणार सिंहाशी? सिंह येतो धावत धावत आणि जिराफाच्या पिल्लूचा पाय पकडतो. मग उंदराची आई काय करते? पटकन बिळापाशी जाऊन चोच आवाज करत सगळ्या पिल्लांना बाहेर बोलावते. बाहेर पिल्लं आल्यानंतर मागच्या बाजूने सिंहाच्या अंगावर चढतात सगळी. एक सिंहाची आयाळ उडतो, एक कानात हात घालतो, एक डोळ्यात बोट घालतं, एक पाठीला चावतं, एक पोटाला चावतं. सिंहाला काही कळेनासंच होतं आणि त्या झटपटीमध्ये सिंहाने जिराफाच्या पिल्लूचा धरलेला हात सुटतो. मग जिराफ शेपटीने त्याला इशारा करतो आणि दोघंही धूम पळून जातात जंगलात. मग उंदराची पिले पटापट उड्या मारून बिळात निघून जातात. उंदराची आई त्यांना म्हणते, बघा आहे की नाही आपल्यात मोठी ताकद. आपण सगळे मिळून एकत्र आलो आणि कसे त्या सिंहाला पळवून लावू शकलो. सगळे पिल्लं म्हणतात, आई खरंय तुझं. आपण सगळे एकत्र असू तर कुठलंही संकट आलं तरी त्याला पळवून लावू शकू.